काय सांगाल? आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्वीकडेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. आज अँटी इंटेलिजन्स कमिटीकडनं या इकडे आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. खरं तर आपल्या इकडे आपण नेत्यांच्या किंवा थोर मोठ्यांच्या वाढदिवसाला किंवा जयंतीला आपण निश्चितपणे असे कॅम्प आयोजित करत असतो, पण त्यांच्या मागचा जो त्यांचा दृष्टिकोन आहे, त्या नेत्यांचा दृष्टिकोन आहे की आपण सतत समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, हाच त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे असं मी मानतो. आणि त्याच्यामुळे आज या इकडे मेडिकल कॅम्पमध्ये ब्लड डोनेशनपासून डोळ्यांसाठीच्या तपासणीपासून सगळेच या इकडे कॅम्प आयोजित केले. सर, आपण आता सांगितलं की आरोग्य ज्या सुविधा आहेत त्या महाग झालेल्या आहेत आणि जनसामान्य व्यक्ती आहे तो अफोर्ड नाही करू शकत. अनेक योजना आहेत पण त्यांच्यापर्यंत ते पोचत नाही आहेत व्यवस्थित प्रकारे. अशा संस्थेच्या माध्यमातून जर असे कॅम्प आयोजित झाले तर लोकांना खरोखर चांगलं मार्गदर्शन भेटते. नाही, आज आपण बघतोय की केंद्र शासनाच्या माध्यमाने आयुष्यमान भारत योजना असेल, ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचं ऑपरेशनपासून सगळ्या गोष्टी हे केंद्र शासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. महात्मा फुले योजनेच्या माध्यमाने आपण 2 लाखापर्यंत शस्त्रक्रिया ही लोकांना उपलब्ध करून दिल्यात आणि या सगळ्यांच्यासाठी आभा कार्डच्या माध्यमाने आपण या सुविधा उपलब्ध करून देतो आहे. मी आयोजकांना तीच विनंती केली की आभा कार्ड आणि या सगळ्या योजना ज्यावेळेस आपण लोकांपर्यंत पोचवतो त्यावेळेस निश्चितपणे अंत्योदयाचा विचार जो आपण नेहमी करण्याचा प्रयत्न करतो तो पूर्णत्वाला येईल. मैडम, क्या कहना चाहेंगे? आज यहाँ पर हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया गया है, कितना महत्वपूर्ण समझते हैं इसको? महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर, या अँटी करप्शनचे अध्यक्ष श्री त्रिपाठी सर, इतर सदस्य, सभासद, खरं म्हणजे आत्ताच्या जनरेशनमध्ये मेडिकल कॅम्प जे आजार खूप वाढलेत आणि ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्यांनी आज हा कॅम्प आयोजित केला आहे. खरंच मी त्यांना मनापासून त्यांचे धन्यवाद देते. आणि असेच कॅम्प, फक्त मेडिकल कॅम्प हेच त्यांचं अँटी करप्शनचं ध्येय नाही आहे. अदरवाईज कुठल्याही गोष्टीमध्ये, समजा आता या जनरेशनमध्ये खूप काही केसेस असतात किंवा कुठे काही अशी म्हणजे बँकेचे अदरवाईज काय भांडणं, या गोष्टीमध्ये सुद्धा ती लोक अशी कॅम्प आयोजित करतात की जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. हा मेडिकल कॅम्प जो आयोजित केला आहे तो सगळ्या लोकांसाठी चेकअप करण्यासाठी, म्हणजे काही लोक बाहेर जाऊ शकत नाहीत आणि एखादं नियोजन जर करायचं असेल तर खूप काही कष्ट करावे लागतात, खूप काही वेळ द्यावा लागतो आणि हे नियोजन मला वाटतं ही टीम, आशुतोष सर, या सर्वांनी मिळून केले. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि असंच त्यांच्या पुढच्या कार्याला यश यावं, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी यश यावं अशी शुभेच्छा व्यक्त करते. मैडम, आप क्या कहना चाहेंगे? आशुतोष त्रिपाठी साहब काफ़ी सालों से ये फील्ड में काम कर रहे हैं और ये बहुत अच्छा प्रकल्प है उनका. जैसे मैडम ने कहा कि भाई अपनी हेल्थ ये जो है बहुत बड़ी चीज़ है और ये डोर स्टेप पे जाने की एक तैयारी है कि लोगों को अस्पतालों में घूमने से अच्छा है कि उनके घर के नज़दीक ये सुविधा दी गई है. तो ये जो उनका विचार है उसका मैं अभिनंदन करती हूँ और ये जो उन्होंने कैंप आयोजित किया है उसके लिए मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. थैंक यू वेरी मच. स्लम इलाकों में हो, काफ़ी आज उसकी ज़रूरत है, क्या लगता है आपको? आज हमारे सबसे जो लाड़के उप मुख्यमंत्री जी हैं, जो एकनाथ शिंदे जी साहब हैं, आज उनका जन्मदिन भी है. उस जन्मदिन के उपलक्ष्य में भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था, हम सभी मेंबर्स लोग ने मिलके एक यहाँ पे ब्लड डोनेशन कैंप व आरोग्य कैंप का आयोजन किए हैं. एक स्वामी विवेकानंद जी का एक छोटी सी कहावत थी, उन्होंने एक वर्ड लिखा था कि इफ़ मनी इज़ लॉस्ट नथिंग इज़ लॉस्ट, इफ़ हेल्थ इज़ लॉस्ट समथिंग इज़ लॉस्ट, एंड इफ़ कैरेक्टर इज़ लॉस्ट एवरीथिंग इज़ लॉस्ट. तो आज यहाँ पे जो हम लोग हेल्थ के बारे में जो आज अवेयरनेस कैंप यहाँ पे ला रहे हैं, तो इसकी वजह यही है कि आज कोविड के बाद अब मेरे ख्याल से 99% लोग आज हेल्थ कॉन्शियस हो गए हैं. इसके पहले हम लोग कभी किसी को देखते नहीं थे कि हेल्थ कॉन्शियस थे, क्योंकि कोविड में हम लोगों ने अपनी ज़िंदगी को बहुत ही नज़दीक से देखा है, अपने मौत को बहुत नज़दीक से देखा है, अपने लोगों को मरते हुए बहुत नज़दीक से देखे हैं. तो ये सब विचार करते हुए हम सभी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था के सभी जो मेंबर्स हैं उन्होंने ये सोचा है कि आज लाड़के जो अपने मुख्यमंत्री साहब हैं उनके जन्मदिन के उपलक्ष्य में
आज ये अवेयरनेस कैंप अपने इलाके में किया जाए। यहाँ के स्लम के जितने लोग हैं सब यहाँ पे आके मुफ्त में अपना आरोग्य का तपासनी करें। थाने के पनौते पुत्र और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान में उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहब, जिनका काम आज पूरे देश में बोल रहा है और उनका आज जन्मदिन है, उसके उपलक्ष्य में कई जगह पे ऐसे विविध कार्यक्रम चल रहे हैं और उसी कार्यक्रम की इसमें हमारे आदरणीय श्री त्रिपाठी जी ने जो यहाँ पर ब्लड डोनेशन कैंप और मेगा हेल्थ कैंप रखा है, इसके लिए मैं इस कार्य की बहुत बहुत सराहना करता हूँ। उनकी पूरी टीम को अभिनंदन देता हूँ और ईश्वर इनको और ज़्यादा ताकत दे कि पब्लिक की, लोगों की सेवा और आगे करें। अशा योजना मी स्वतः म्हणजे प्रॅक्टिकली बऱ्याच विभागात केलेल्या आहेत। लोकलला म्हणा, म्हणजे स्थानिक आपलं ठाणा शहरात या तसं म्हणा, किंवा हे जे पदयात्री जातात शिर्डीला त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प अरेंज केला होता कसारा घाटाच्या इथे। आणि आता मी हे काम करत असताना मला असा अनुभव आला की बऱ्याचशा त्रुटी राहिलेल्या आहेत, त्या सरकारने आपल्याला ते फुलफिल करून द्यायला पाहिजेत। जसं की एखाद्या शस्त्रक्रिया करायची असेल त्याच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागतो, पण उत्पन्नाचा दाखला घेताना तो मिळवताना 15-15 दिवस जातात, तोपर्यंत पेशंटचा डिस्चार्ज येतो, कारण 15 दिवस राहून तोपर्यंत हॉस्पिटलचं बिल वाढतं। तर त्याच्यावर काहीतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे, असे कॅम्प होणं गरजेचं आहे, कारण नुसतं वाढदिवस न पाहता एरवी आम्ही लोकांनी कॅम्प करावेत असं मला तरी वाटतं। कारण ज्यावेळी आम्ही ऑन फील्ड उतरतो त्या आम्हाला त्यातले जे अनुभव आहेत